नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमध्ये आजचा दिवस आहे खास तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा. श्री जयेश यांचा प्रश्न आला आहे. ते म्हणतात, माझी मुलगी 5 वर्षांची आहे. तिला वारंवार सर्दी खोकला ताप येतो. बऱ्याचदा डॉक्टरांचं औषध घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण यामुळे तिची भूक मंदावते, वजनही वाढत नाही. वारंवार असं आजारपण येऊ नये यासाठी काय करावं? जयेशची इतक्या लहान वयात वारंवार असा त्रास होणं, त्यासाठी डॉक्टरांकडे जावं लागणं, हे इम्युनिटी कमी असल्याचं लक्षण आहे. शिवाय अँटीबायोटिक्समुळे पोटातील चांगले म्हणजे पचनाला मदत करणारे बॅक्टेरियासुद्धा नष्ट होत असल्यामुळे त्याचा परिणाम पचनावर तर होतोच, पण गट ब्रेन कनेक्शनच्या संकल्पनेनुसार मुलांच्या अभ्यासावर व एकंदर डेव्हलपमेंटवर सुद्धा होऊ शकतो. इम्युनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदामध्ये उत्तमोत्तम उपचार असतात. यात घरच्या घरी आणि लगेच करता येण्याजोगा एक उपाय म्हणजे प्यायचं पाणी 20 मिनिटांसाठी उकळलेलं आणि सुवर्णसिद्ध असावं. सध्या बाजारात ताजे आवळे अवेलेबल आहेत, त्यामुळे रोज अर्धा आवळ्याचा रस, त्यात थोडी खडीसाखर, पाव चमचा मध आणि अर्धा चमचा साजूक तूप मिसळून देण्याचा उपयोग होईल. मुलीच्या आहारात किमान 3 चमचे घरचे बनवलेलं साजूक तूप अंतर्भाव असणे चांगलं. पनीर, चीज, दही, अंडी, सीताफळ, पेरू, रात्रीचं आईस्क्रीम या गोष्टी खाणं सुद्धा टाळावं. औषधांमध्ये तिला दिवसातून 3 वेळा पाव चमचा सीतोपलादी चूर्ण मधाबरोबर देता येईल. आयुर्वेदात सांगितलेलं बाल चातुर्भद्र नावाचं चूर्णसुद्धा यात मिसळून देणं चांगलं. प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी घरामध्ये नियमितपणे धूप करणं, बला तेल किंवा नारायण तेलाचा अभ्यंग करणं, मुलीला सर्दी खोकला होईल अशी लक्षणं दिसू लागली की लगेच छाती व पाठीवर तेल लावून रुईच्या पानांनी शेक करणं, हे सुद्धा चांगलं. जयेशजी, या सर्व गोष्टी घरच्या घरी सुरू करा. तरीही शक्य असेल तेव्हा एकदा प्रत्यक्ष कन्सल्टेशन घेणं अधिक चांगलं. प्रेक्षक हो, तुम्हालाही जर आरोग्यविषयी काही प्रश्न असेल तर तो तुम्ही स्क्रीनवर स्क्रोल होणाऱ्या नंबरवर नक्की पाठवा. आपल्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.